मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतीक्षित निर्णय काल केंद्र सरकारने घेतल्याबद्दल साहित्य विश्वातूनही आनंद व्यक्त केला जातोय। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांच्या मेहनतीचे हे यश आहे, असं पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी म्हटलं आहे। मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा प्रश्न जो आहे तो बरीच वर्ष लोंबकळलेला होता। महाराष्ट्राच्या अनेक भाषा तज्ञांनी मिळून केलेला जो अहवाल होता, त्या संपूर्ण अभिजात भाषेच्या दर्जासंदर्भात जो प्रस्ताव होता तो अतिशय परिपूर्ण होता। अनेक कारणांनी तो निर्णय रेंगाळलेला होता। आमचा हाच आग्रह होता की जुन्या निकषाप्रमाणे, कारण ज्या निकषाप्रमाणे प्रस्ताव दिलेला आहे त्याप्रमाणेच हा निर्णय व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती। आणि यात महाराष्ट्र शासनाने तर पुढाकार घेतलाच, पण विशेष करून सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभाग यांनी खूप मेहनत घेतली। दिल्लीमध्ये ज्या काही नोकरशाहीच्या पातळीवरचे काही पाठपुरावे होते त्या संदर्भात आपल्या अभिजात मराठी भाषा समितीने बऱ्यापैकी काम केलं। त्यातही विशेषतः मी संजय नहार यांचा उल्लेख करू इच्छितो। त्यांनी फार मोठ्या प्रमाणात यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि अनेकांनी पाया रचलेला आहे। अभिजात भाषा पाठपुरावा समितीने मी म्हणेन की कळस लावण्याचं काम केलेलं आहे, पण त्याचं मुख्य श्रेय जे आहे ते अनेकांना जातं। ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठीच्या तज्ज्ञ संशोधक समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी आनंद व्यक्त केला आहे। पठारे यांनी यासाठी केलेल्या संशोधनाची माहिती दूरदर्शनला प्रतिक्रिया देताना सांगितली। मराठी भाषा ही देशभर आपला मराठी माणूस अनेक शतकांपासून स्थिर झालेला आहे, युद्धाच्या निमित्ताने राज्यकर्ता म्हणून। तर ह्या ज्या मराठ्यांचे आपल्याशी आता तितकेच संबंध राहिलेले नाहीत। म्हणजे तेलंगणामध्ये 9व्या शतकापासून मराठ्यांची गावाच्या गावं आहेत। हरियाणामध्ये रोड मराठे यमुना नदीच्या काठी 3 जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये आहे। प्रत्येक ठिकाणी म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू याची संस्थान आपली आहेत, तिथं मराठी प्रजा आहे। तर ही मराठी लोक आहेत, त्यांच्याशी आपण जोडलेलं राहिलं पाहिजे। आपल्या बोली भाषांमध्ये आपण काम केलं पाहिजे। अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत ज्या आपण करू शकू। ती घडवण्यासाठी ज्ञान विज्ञानाची भाषा निर्माण करायला लागते आणि ती रूढ करायला लागते। त्याच्यामध्ये भरपूर काम करायला व्हावं जे आपल्याला प्रेरणा मिळू शकते याच्यातून। ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनीही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे। मराठी भाषेचा हा यथोचित सन्मान असल्याचं मोरे यांनी म्हटलं आहे। ही भाषा कदाचित त्यांनी आणखीन लावून पाहिल्या असेल कसोट्या आणि त्याच्यातही ते उतरले असेल, कोणास ठाऊक। त्यामुळे झाली ही गोष्ट चांगली झाली आणि आपण त्यासाठी अभिनंदन केलं पाहिजे, धन्यवाद पण दिले पाहिजे की ठीक आहे, उशिरा का होईना परंतु तुम्ही दिली आम्हाला, चांगली गोष्ट झाली। आता बोला, आपली भाषा ही अत्यंत प्रतिष्ठेची भाषा आहे, हे आता सगळ्या जगाने मान्य केले आहे। त्यामुळे त्या प्रतिष्ठेच्या भाषेचा आपण दुरुपयोग करू नये, पहिली गोष्ट अशी। विशेषतः अलीकडच्या काळात राजकारण करणारे आणि चळवळी करणारे लोक ज्या अत्यंत खालच्या पातळीवरती भाषा वापरतात, तशी भाषा वापरली जाऊ नये। आपल्याकडे ती जबाबदारी आहे। आपली भाषा ही अभिजात आहे, आपली भाषा ही सातवाहन काळातली भाषा आहे, आपली भाषा ज्ञानोबा तुकोबांची भाषा आहे। तिला आपण भ्रष्ट करू नये याची जाणीव सगळ्या मराठी लोकांनी ठेवायला पाहिजे असं मला वाटतं।